असंच आहे, तुम्ही तळमळीने बोलता, आमच्या लक्षात येतं, पण तुम्हाला हा विषयच काल परवा दिवशी कळालेला असं वाटते सगळे एकंदरीत बोलता पाहता. तर आमचं असं म्हणणं आहे, आता आम्ही एक वर्षभर या लढ्याला वेळोवेळी सामोरे गेलो, आम्ही तिथे गेलो, आज सुद्धा काल नुसतं उपोषणाला आलो, तर त्यांनी लगेच हे प्रकरण डॅमेज करण्यासाठी उद्या तिथं जाऊच तर 8 दिवस माझं उद्या बोला दाखल होईल. जेडपीच्या दारा घेऊन चला घेऊ ना. आज मागील 2 दिवसापूर्वीपासून मी व चिचोंडी पाटील येथील साईनगर मधील ग्रामस्थ पदाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणासाठी बसले आणि आमचा मुख्य विषय आहे जो मध्यरात्री ताबा मारलेला आहे साईनगरच्या मुख्य रस्त्यावर 50/80 या लांबी रुंदीचा तो ताबा काढून या ठिकाणी साईनगरच्या सर्व चिचोंडी पाटील मधील ग्रामस्थांना तो रस्ता बाजारात, शाळेत, शेतात, इतर ठिकाणी जाण्यासाठी खुला करून द्यावा या मागणीसाठी कालपासून बसलो, परंतु त्याची दखल कोणी घेतली नाही. काल संध्याकाळी BDO साहेब आले आणि त्यांनी सर्व विषय समजून घेतला, त्यांना त्याचं स्वरूप सांगितलं आणि आज त्यांनी CO साहेबांकडे आम्हाला बोलवलं. ॲडिशनल CO लंगोरे साहेब यांनी आम्हाला आज वेळ दिला आणि त्या ठिकाणी आमचं म्हणणं समजून घेतलं, परंतु त्या ठिकाणी सुद्धा लांगोरे साहेबांनी BDO असतील, ग्रामविकास विभागाचे BDO असतील शेळके साहेब यांनी सुद्धा त्या संदर्भात चर्चा केली. तर चर्चेत असं निष्पन्न झालं की सदर बाबीत आपण मोजणी करू आणि सदर बाबीचा आपण अहवाल मागू आणि मग तुम्हाला न्याय देऊ. तोपर्यंत या साईनगरच्या भागातील नागरिकांचा रस्ता बंद आहे. आम्ही एकच पावित्रा ठेवलेला आहे, आम्हाला या ठिकाणी तुम्ही न्याय द्या. न्याय असा द्या की रस्ता खुला करून न्याय द्या. संबंधितांनी ज्या ठिकाणी त्याची 50/50 जमीन घेतलेली 720/ब मध्ये आणि त्यांनी ताबा मारलाय 720 मध्ये, त्याला तिकडं काढून द्यावी किंवा त्यांनी तिकडे घ्यावी आणि हा आमच्या साईनगरच्या ग्रामस्थांचा रस्ता खुला करून द्यावा. आणि जर न्याय मिळाला नाही तर माझं आमरण उपोषण असंच चालू राहणार जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही. प्राण गेला तरी चालेल, पण मी हे आमरण उपोषण थांबवणार नाही. आणि उद्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी मी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सुद्धा सांगतो, तुमच्याकडे जिल्ह्याचे पालक म्हणून पाहिलं जातं. या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिक अशा प्रकारे ताबेमारीमुळे त्रस्त आहेत, याच्यावर तुम्ही या नागरिकांना न्याय द्यावा, यांचा रस्ता खुला करून द्यावा. अन्यथा तुम्हाला सुद्धा उद्या जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय ध्वजारोहण आहे, त्या ठिकाणी त्या झेंड्याच्या दोरीला हात लावायचा नैतिक अधिकार नाही, कारण की या ठिकाणी ग्रामस्थ अडचणीत आहेत, त्यांना न्याय मिळत नाही आणि न्यायाच्या प्रतीक्षेसाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण असंच चालू ठेवू. या ठिकाणी माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी जिल्हाधिकारी कार्यालयातून न्याय मिळेपर्यंत मी इथून हे कार्यालय सोडणार नाही, असा माझा इशारा आहे. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेधू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.